पत्नीनं पुण्य केलं पतीला मिळत नाही. पतीनं जर पाप केलं पत्नीला नाही भोगावं लागत, पण पत्नीनं पाप केलं तर अर्ध पतीला भोगावंच लागतं. त्याचं कारण त्याग माता भगिनींचा आहे, पुरुषाचा नाही. आणि केवढा त्याग आहे. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात बाळगलं, ज्या बापानं लळे पुरवले, ज्या भैयासोबत खेळली, ज्या बहिणीसोबत खेळली, हे रक्ताचं नातं 25 वर्षे जपलेलं. आणि हे कोण्या गावचं वेळेवर येतं बाशिंगवालं, वेळेवर काही संबंध नाही त्याचा. आधी त्या बाशिंगवाल्यासाठी एकाच मिनिटात एवढंही रक्ताचं नातं तोडते. एवढा त्याग कोणाचा आहे जगात? एकाच मिनिट दिली तिलांजली. नुसतं नातं तोडत नाही, सुतकासे नाही तिचे प्रयोजन. आता बाप मेला, माय मेली तरी मुलीला सुतक पडत नाही. एवढा त्याग. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. तर माहेरचं नाव कुमारी, पुढे माहेरचं नाव, पुढे पप्पाचं नाव, पप्पाचं आडनाव, गाव पप्पाचं, पोस्ट पप्पाचा, तालुका पप्पाचा. लग्न झाल्यावर एक अक्षर नाही आणत, सगळे इकडचे. सौभाग्यवती मग सासरचं नाव, मग मिस्टरचं नाव, त्याचं आडनाव, गाव त्याचं, पोस्ट त्याचा, तालुका त्याचा, जिल्हा त्या, एवढं सोडून एवढं स्वीकारलं. म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये हक्क पत्नीचा आहे. मग होतं काय, पती जर रामायणाला आला आणि पत्नी जर सिनेमाला गेली तर याचं रामायणातलं अर्ध पुण्य तिथं थिएटरमध्ये जातं बरं का शेठजी. आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये, उद्यापासून. म्हणून दोघंही या. इथला नियम आहे, संग सती जग जननी भवानी, सेवा आणि सती दोघंही.